चौका मारला चौका. मस्त मजा येते ना. त्याला काही वाटत नाही, त्याला काही वाटत नाही माऊला. त्याला मावड्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपण आता जातोय मित्रांनो सडण्याच्या यात्रेला. बरेच दिवस झाले यात्रेला गेलो नाही. म्हणजे 26 तारखेला यात्रा भरली आणि आज आहे 7 तारीख. आता दुपारचे 3:30 वाजता आहे. आता 3 वाजता निघतोय आम्ही. माऊ आहे, मी, योगिता आहे. आमची तयारी झाली आहे आणि आपल्याला पल्सरवर जायचं आहे. माऊचं केव्हाचं चालू होतं, चला यात्रेला. तो एक टाईम जाऊन आला मोठ्या बाप्पांबरोबर, त्याच्या आपल्या दादांबरोबर जाऊन आला तो. तर अजून म्हणतोय मला अजून जायचं आहे. म्हणजे त्याला अजून 4-5 वस्तू आणलेले नाही त्याचं खेळणं. तर अजून आपण आता चाललो आहे परत सडण्याच्या यात्रेला. तर चला मित्रांनो, कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्ही जर यात्रा बघितली नसेल सडण्याची तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही यात्रा फिरू शकता. तर चला, माऊची तयारी झाली, तिकडे समोर बघू शकता. माऊ बघा कसं शाबास. चला मित्रांनो यात्रेला जाऊ. तू गॉगल खाली कर. चला मित्रांनो, आता जाऊ खाली आणि खालून पल्सर घ्यायची आणि आपल्याला डायरेक्ट सडण्याच्या यात्रेला जायचं आहे. तर चला आपण डायरेक्ट आता भेटू सडण्याच्या यात्रेमध्ये. तर फायनली मित्रांनो, आपण सडण्याच्या यात्रेमध्ये बसलो आहे बॅक साईडला. आपण ताराबादनं आलो, इकडनं आलो आणि बाईक इथं पार्किंग करून दिली. आता जाऊया मध्ये. चला क्या टिकट है? टिकट क्या है? मिल्ला टिकटदार उच्च मचाने से मिलना है. मिल्ला टिकटदार उच्च मचाने से भाग्य बल करेंगे अपना टिकट. माऊ तर माऊ आणि आम्ही आलोय जहाजवरती बसायला. आता माऊ बी बसणार आहे. माऊ घाबरणार नाही ना? हां खरं सांग बरं का. बरं ठीक आहे. इथं बसायचं का? अरे वरती जाऊ ना. बा तिकडे वरती जाऊ ना. मी जाऊ का माऊ वरती? हां ठीक आहे. सब बच्चे बैठते, सब बच्चे लोग बैठते इधर. मित्रांनो, आम्ही आता बसलो जहाजवर. माऊ सोबत बसलाय. त्याला काही वाटत नाही माऊला. त्याला मावड्या तर मित्रांनो, इथे कुणाला तरी चक्कर आले होते म्हणून उतरवून दिलं, थांबवून दिलं होतं त्यांनी. हे बघा, उतरले बघा खाली. ते थांबवले गेलं होतं ते. इथं बघा ड्रायव्हर. आता पुन्हा यायला लागतंय. मजा आली का? मजा आली. तर मित्रांनो, आम्ही आता आलोय मोदका बघण्यासाठी. बघू शकता अजून काही गर्दी झालेली नाही. सगळे तिकीट जेव्हा फुल होतील का तेव्हा सगळे शो दाखवतात तेव्हा बघू. आता वाट बघतोय. बुलेट अजून तर मित्रांनो, मी आता गेम घेतोय. याच्यापैकी मी हा गेम घेतोय क्रिकेटचा. बघू शकता
150ला 1 म्हणजे 5 विकेट पडला तर गेम ओव्हर होतो आणि 10 ओव्हर्स म्हणजे 10 ओव्हरी आहेत त्याला. अजून म्हणजे विकेट जर टिकलो तर आपण 10 ओव्हरी पूर्ण आपण खेळायचे. आणि मागच्या वेळेस मी चंदनपुरीच्या यात्रेमध्ये खेळलो होतो तर हा एकदम सगळ्यात डेंजर होता मित्रांनो. हा झुंबी सिटी 100 रुपये टाईम होता, त्याचा 100 रुपये रेट होता, 4 मिनिटाचा होता. तर आपण आता यावेळेस आपण हा गेम घेणार आहोत. अभी शुरू हो गया है क्रिकेट. चौका मारला चौका. तर मित्रांनो माझा झाला आहे गेम ओव्हर. बटन आणि आता माऊचा नंबर आहे. माऊने घेतलाय की निंजा गेम घेतलाय. त्याला आता डायरेक्शन देत आहे. मामला दिला बरं का गेम. मस्त आहे रे, एक नंबर. इकडे कोणता दिलाय, इथे कोणता गेम दिलाय? हा का, बॅलन्सिंग आहे म्हणजे गाणी होऊन जातं माणूस. आपले सबस्क्रायबर भेटून गेले इथं. आम्ही इथं बसलो होतो, बघून घेतलं त्यांनी. हॅलो हॅलो. कसा होता? भारी होता ना. हा, भूक लागली. कसं नातं तुला? तर मित्रांनो आम्ही यात्रेहून आलो. इतकी थंडी वाजत आहे ना, बाईकवर आलो. आता वाजता आहे 7:30. तर 7:30 वाजता आम्ही ताराबादच्या साई गार्डनमध्ये आता एंट्री केली आहे. आता पार्सल घेऊ आपण आणि मग घरी जाऊन मग खाऊ, जेवण वगैरे करू. तर आम्ही गाडी तिथं लावून दिली आहे. माऊला पाळण्या खेळायची लई हाऊस. तो मोठ्या पाळण्यामध्ये, तो एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये तो घाबरला नाही आणि या पाळण्यामध्ये काय घाबरणार आहे तो, बरोबर आहे का नाही? तर आपण आता पार्सल घेऊ मित्रांनो. तोपर्यंत हे पाळण्या वगैरे खेळतील आणि आता जातो तिकडे पार्सल घ्यायला. तर आपण घरी गेल्यानंतर ब्लॉग एंड करू. कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो फायनली मी घरी येऊन लागलो आहे आणि पार्सल वगैरे आणलं गेलं आहे साई गार्डनवरनं. आणि माऊ बघा येताच लगेच पॅड चालू करून दिला आणि लगेच वाजायला लागून गेला. तो बघा तर त्याने घरात एंट्री मारताच लगेच पॅड चालू करायला लावला मला. म्हणे पप्पा चालू करून द्या. तर लगेच त्याला चालू करून दिला आणि तो वाचतोय. आता लगेच मित्रांनो जेवण वगैरे करतो आणि झोपतो. आणि खूप थंडी म्हणजे हे बघा मी रुमाल वगैरे काहीच बांधला नव्हता तरी सर्दीचा थोडासा चान्स वाटतोय मला, सर्दी होऊन जाईल असं. तर ठीक आहे मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा,
आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय, टेक केअर.